अंबाजोगाई शहर पोलिसांची धडक कारवाई। 13 लाखांचा गांजा व 4 चाकी जप्त, चौघांवर गुन्हा। बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला मोठे यश प्राप्त झाले आहे। अंबाजोगाई शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई करत सटवाजी नगर परिसरात एका 4 चाकी वाहनातून अवैधरित्या वाहतूक केला जाणारा तब्बल 13,70,860 रुपये किमतीचा गांजा जप्त केला। या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून अन्य तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 28 फेब्रुवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की अंबाजोगाई येथील ड्रीम सिटी सटवाजी नगर परिसरात पांढऱ्या रंगाच्या 4 चाकी वाहनातून गांजाची अवैध वाहतूक होणार आहे। प्राप्त माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी यांनी संयुक्तपणे सापळा रचला। संशयित वाहन अडवून त्याची झडती घेतली असता 2 निळ्या रंगाच्या प्लास्टिक गोण्यांमध्ये एकूण 28 किलो गांजा आढळून आला। पोलिसांनी जप्त केलेला गांजा व वाहतुकीसाठी वापरलेले वाहन असा एकूण 13,70,860 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 83/2026 अन्वये NDPS कायद्याच्या कलम 8C व 20 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या प्रकरणातील आरोपी पुढील प्रमाणे आहेत: प्रतिम राम तरकसे, वय 27, राहणार आडस, तालुका केज, यास ताब्यात घेण्यात आले आहे। प्रतीक भगवान पाटोळे, राहणार आसरडोह, तालुका धारूर। अजय पाटोळे, राहणार आसरडोह, तालुका धारूर। अजय देवकर, रा अंदोरा, तालुका कळंब, जिल्हा धाराशिव। ही कारवाई बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत, अपर पोलीस अधीक्षक चेतना टिडके तसेच सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली। कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, अंबाजोगाई शहरचे पोलीस निरीक्षक शरद जोगदंड, पोलीस उपनिरीक्षक सुशांत सुतळे, PSI शिंदे तसेच पोलीस कर्मचारी मारुती कांबळे, रामचंद्र केकाण, सुनील अलगट, गोविंद भतानी, सचिन आंधळे, अतुल हराळे, वडकर, गायकवाड, वाहुळे, चादर व खरटमोल यांचा सहभाग होता। या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शरद जोगदंड करीत आहेत। अंमली पदार्थांविरोधातील कारवाई भविष्यातही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे। अंबाजोगाई संवाद न्यूजसाठी शेख फिरोज।